हे आहेत माझे स्वामी आणि त्यांचं हे छानसं आसन. खूप दिवसांपासूनची इच्छा होती की स्वामींसाठी एक आसन बनवायचं. माझ्याकडे हा लाकडी ठोकळा बऱ्याच वर्षांपासून पडून होता आणि ठरवलं की याच्यापासूनच आपण छानसं आसन बनवू. तर मैत्रिणीच्या दुकानातून आणलेले हे कापडाचे छोटे छोटे तुकडे होतेच. या सगळ्यांचा वापर करून स्वामींसाठी एक छानसं आसन बनवायचं ठरवलं. तर माझ्याकडे हा एक ग्लू होता, जो मी पूर्ण त्या ठोकळ्याला लावून घेतला आणि जी 2 कापडं होती तर त्यात दोन्ही ती पातळ होती, त्यामुळे त्यातलं एक प्लेन जे कापड होतं ते मी त्या ठोकळ्याला लावून घेतलं. दोन्ही बाजूने छान चिकटवलं. तर हा ग्लू वाळायला ना थोडा वेळ लागतो आणि त्याच्यामुळे थोडा वेळ लागत होता मला हे बनवायला. पण हे बनवताना खूप मजा आली आणि खूप दिवसांची जी इच्छा होती ती पूर्ण झाली. आता तुम्ही बघताय जे छान डिझाईनचं कापड होतं ते मी वरती लावून घेतलं आणि ते मोकळं छान वाटत नव्हतं, म्हणून मग ग्लू गन घेतली आणि गोल्डन कलरची लेस बॉर्डरला लावून घेतली आणि त्यामुळे एक छान लूक आता क्रिएट होतो आहे आसनाचा. तुम्हाला असे भन्नाट व्हिडिओ जर पाहायचे असतील तर नक्कीच आमचा माइंडफुल क्रिएटिव्ह स्टेशन हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इथे आम्ही मुलांसाठी आणि पालकांसाठी भन्नाट असे छान छान क्राफ्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. तुमच्याशी बोलता बोलता आसन रेडी झालेलं आहे. सो तुम्हाला हे आसन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच क्रिएटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.